नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने आजचा दिवस सगळ्यांना आनंददायी आरोग्यदायी जावोत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करूया आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज आपण खूप महत्त्वाचा विषय घेऊन आलेलो आहोत, कारण लवकरच येते आहे 21 जून. या दिवशी आपल्या महिलांच्या आवडीचा सण म्हणजे वटपौर्णिमा. वटपौर्णिमा हा सर्व महिला वर्गांचा जिव्हाळ्याचा आणि आवडीचा सण आहे. त्यामुळे त्याच्याविषयी आपण आज माहिती जाणून घेणार आहोत आणि माहिती खूप महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर 21 जून वार शुक्रवार या दिवशी आहे वटपौर्णिमा. आपल्या सर्व स्त्रियांचा आवडीचा सण म्हणजे वटपौर्णिमा कसा साजरा करायचा, त्याचबरोबर त्या दिवशी कोणता शुभ रंग आपण परिधान करायचा आहे आणि कोणत्या शुभ रंगाच्या आपण बांगड्या घालायच्या आहेत हे थोडक्यात जाणून घेणार आहोत. खूप महत्त्वपूर्ण माहिती आहे. वटसावित्री पौर्णिमा ही सकाळी 7:32 चालू होते आणि ती रात्री 12:06 संपणार आहे. म्हणजे सत्यनारायण आपल्याला शुक्रवारीच करायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो तोच की सत्यनारायण कधी करायचा, तर आपल्याला सत्यनारायण शुक्रवारी करायचा आहे. तर सत्यवानाला सावित्रीने मृत्यूच्या दारातून परत आणले होते. इतकी श्रेष्ठ तर आपण नाही आहोत, पण माहिती नाही जे काही व्रतवैकल्य आहे, जे काही शास्त्रात सांगितले आहेत त्याचे पालन करायला काही हरकत नाही. तर हाच जन्म नाही तर पुढील 7 जन्म हाच नवरा हाच पती आपल्याला मिळावा म्हणून आपण वडाच्या झाडाची पूजा करत असतो. त्या वडाच्या झाडाप्रमाणे माझेही सौभाग्य उदंड व्हावे, चिरंतर कालापर्यंत ते टिकावे असे आपण मागत असतो, म्हणत असतो. तर पूजा कधी करावी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. लवकरात लवकर म्हणजे किमान 12 वाजेपर्यंत तरी वडाची पूजा करा. आपण आपापल्या प्रथेप्रमाणे पूजा करायची आहे. तर बऱ्याच ठिकाणी पुरणपोळीचा नैवेद्य, त्याचसोबत आंबे घेऊन जातात सवाष्णींची वडाची ओटी भरण्यासाठी आणि बऱ्याच ठिकाणी वडफळं केली जातात. म्हणजे वडाची फळं जे असतात, ज्याला आपण फळमुटका म्हणतो ना, ती वडाची फळं असतात, ती फळे घेऊन जातात आणि त्या पद्धतीने पूजा करतात. आपापल्या प्रथेप्रमाणे पूजा करायची आहे, पण किमान 12 वाजायच्या आत तरी आपल्याला वडाची पूजा करायची आहे. तर पूजा करायच्या वेळीस आपण कोणत्या रंगाची साडी परिधान करायची आहे हा खूप महत्त्वाचा प्रश्न प्रत्येक महिलेच्या मनामध्ये येतो. तर 21 जून या दिवशी वार आहे शुक्रवार, तो आहे आपल्या आईसाहेबांचा दिवस म्हणजे आपल्या कुलदेवीचा दिवस. तर अर्थातच कुलदेवीचे जे रंग असतात त्या रंगामध्ये हिरवा आणि लाल रंग हा खूप महत्त्वाचा आहे. हिरवा आणि हे लाल रंग खूप शुभ मानले जातात आणि ह्या रंगामुळे जी काही सात्विक लहरी त्यामधून बाहेर पडतात ना, तर त्यातील जी काही शक्ती आहे, जी काही सात्विक लहरी आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचवायचं काम करतात. म्हणून त्या दिवशी हिरवा आणि लाल रंग अवश्य परिधान करा. जर तुमच्याकडे नसेलच, आता कोणतीच महिला नसेल जिच्याकडे हिरवा किंवा लाल रंग नसेल, जरी नसेल तर नवरात्रीमध्ये जे रंग येतात, पिवळा असू द्या, नारंगी असू द्या किंवा आणखीन मोरपंखी असू द्या, त्यातील कोणताही रंग तुम्ही परिधान करा. पण शक्यतो प्राधान्य हिरव्या आणि लाल रंगालाच द्या, कारण त्या दिवशी पौर्णिमा आहे, आईसाहेबांचा वार आहे शुक्रवार आणि वटपौर्णिमेच्या दिवशी हिरवा आणि लाल रंग परिधान करा. नवरात्रीमधले जे रंग असतात ना देवीचे, मग ते कोणतेही असू द्या, ते रंग परिधान केलं ना की त्यांनी तेज येतं बघा चेहऱ्यावरती. आपण म्हणतो ना, आपल्याला एखादी जवळची मैत्रीण किंवा एखादी शेजारीण किंवा घरातले कोणी म्हणतं की आज तुझ्या चेहऱ्यावर तेज आलेलं आहे, त्या पद्धतीचं आहे. नवरात्रीतले रंग तेज आणणारे आहेत. त्यामुळे नवरात्रीमध्ये जे रंग येतात, आता सर्व महिलांना ते पाठच झालेले आहेत, कारण आपण नवरात्रीमध्ये 9 दिवस वेगवेगळ्या रंगांच्या साड्या परिधान करत असतो. आता बांगड्या कोणत्या घालायच्या, तर त्या दिवशी शक्यतो प्लास्टिकची कोणतीही बांगडी घालू नका किंवा गोठ असतात जे एकेरी बांगडी असते ती देखील घालू नका. जमत असेल, सहज शक्य होत असेल तर त्या दिवशी हिरव्या आणि लाल रंगाची काचेची बांगडी परिधान करा. काचेच्या बांगड्या परिधान करा. 3 असू देत, 6 असू देत, जे जसं तुम्ही घालू शकतात त्या पद्धतीने घाला. आणि त्या दिवशी जर तुम्हाला जमत असेल, तुमच्याकडे असेल, आता आपण संक्रांतीच्या वेळेस जे लाखेचे चुडे म्हणतात, आता आमच्याकडे ग्रामीण भागामध्ये त्याला चुडा म्हटला जातो, तो लाखेचा जो चुडा असतो ना, तो
त्या हिरव्या आणि लाल रंगाच्या बांगडीसोबत घाला, बांगड्यांसोबत घाला. त्यांनी वेगळी शक्ती, वेगळं तेज येतं, वेगळी ऊर्जा निर्माण होते बरं का त्या लाखेच्या चुड्याने देखील. कारण ते सौभाग्याचं खूप मोठं अलंकार मानला जातो चुडा. तुमच्याकडे कितीही डायमंडच्या सोन्याच्या बांगड्या असू द्यात, पण लाल रंगाच्या, हिरव्या रंगाच्या बांगड्यांसोबत तो चुडा घातला ना, तर त्याची जी ऊर्जा आहे, जे काही त्याचं पॉवर आहे, ताकद आहे ना, ती सगळ्यांच्या पलीकडे आहे. ती शब्दात सांगता येत नाही. तुमच्याकडे जर अवेलेबल असेल संक्रांतीच्या वेळेस ठेवलेला, तर तो चुडा अवश्य हिरव्या रंगाच्या बांगड्यांसोबत परिधान करा. वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी पांढरा आणि काळा रंग वर्ज समजा, किंवा त्या दिवशी परिधान करूच नका. पांढरा आणि काळा रंग बांगड्यांमध्ये पण नाही आणि साडीमध्ये नाही किंवा कशातच नाही. असा पांढरा आणि काळा रंग अजिबात परिधान करायचा नाही, वर्ज समजायचा. जर तुमच्याकडे एखादी साडी असेल आणि त्याच्यावरती पांढरा रंग थोडाफार असेल तरी ती चालेल, पण पूर्ण पांढरी शुभ्र असलेली साडी तुम्ही परिधान करू नका. काळ्या रंगाचं देखील कोणतंच वस्त्र परिधान करू नका. आपण म्हणतो नवरात्रीमध्ये पांढरा रंग आहे, पण तो पांढरा रंग वटपौर्णिमेच्या दिवशी वर्ज आहे. आपल्या सोमवारच्या कोणत्याही पूजेला पांढरा रंग चालतो, पण वटपौर्णिमेच्या दिवशी काळा आणि पांढरा रंग वर्ज आहे. त्यामुळे सर्व महिला वर्गांना सांगते की बांगडी आणि कोणतंही वस्त्र त्या दिवशी दिवसभर परिधान करू नका. तर त्या दिवशी सर्व भगिनी वर्गांनी, महिला वर्गांनी उपवास करवायचा आहे, एक वेळेस भोजन करून. सकाळी आपल्याला जर काही मेडिसिन खायचे असतील, त्यांनी फराळीचा कोणताही पदार्थ जो तुम्ही कुठल्याही उपवासाला खाता तो खाऊन फल आहार करून एक वेळेस भोजन करून हा दिवस उपवास साजरा करायचा आहे. तर 12 वाजायच्या आतमध्ये सर्व सौभाग्य अलंकार परिधान करून आपण वडाची पूजा करून यायची आहे. त्यानंतर फराळ करायचा आहे आणि संध्याकाळी प्रदोषकाळी आपल्याला सत्यनारायण पूजन करायचं आहे. त्यानंतर सत्यदेवाच्या समोर आपल्याला आईसाहेबांची दुर्गा सप्तशती पठण करणे, त्याचसोबत श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करणे. जर तुम्हाला दुर्गा सप्तशती पठण करणे जमत नसेल वेळेअभावी, तर तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्र घेतलं तरीही चालतं. त्याचबरोबर आईसाहेबांचा नवारणव मंत्र, कुबेर मंत्र, लक्ष्मी गायत्री, विष्णू गायत्री मंत्र हे 16 वेळेस, श्रीसुक्तम हे 1 वेळेस, त्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्र ही सेवा आपल्याला सत्यदेवाच्या समोर करवायची आहे. त्यानंतर सर्व आरत्या करून नैवेद्य दाखवून आपण घरातील वडीलधारी मंडळी, त्याचसोबत आपले पतिदेव यांना नमस्कार करून चरणस्पर्श करून उपवास सोडायचा आहे. तर सर्व भगिनी वर्गांना, महिला वर्गांना कळकळीची विनंती आहे, वर्षातून एकदा तरी आपल्या पतिदेवाच्या पाया पडा, त्यांचे चरणस्पर्श करा. तर त्यांच्यासाठी केलेला हा दिवस आहे, दिवस साजरा केलेला आहे आपण उदंड सौभाग्य लागण्यासाठी आणि चिरंतर ते सौभाग्य टिकण्यासाठी हा सगळा ओहापोह आहे. त्यामुळे आपल्या पतिदेवाचे चरण स्पर्श करायला विसरू नका. त्यांच्यामुळेच तर हे आपल्या जे काही चालू आहे, जे सौभाग्य आपल्याला मिळालेलं आहे हे त्यांच्यामुळे आहे. त्यामुळे त्याप्रती कृतज्ञता व्यक्त करा आणि आपल्या पतिदेवाचे चरण स्पर्श करा. घरातील मोठ्या मंडळींना नमस्कार करा आणि त्यानंतर आपण उपवास सोडायचा आहे. तर असा हा वटसावित्री पौर्णिमेचा दिवस आपण आनंदाने साजरा करूयात. त्यासाठी केलेला हा व्हिडिओ छोटासा प्रयत्न आहे सर्व भगिनी वर्गांसाठी. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि जवळपासच्या लोकांना जास्तीत जास्त शेअर करा. त्याचसोबत सबस्क्राईब अजून केलं नसेल तर ते देखील करा. शेजारची बेलघंटा देखील क्लिक करा. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद, कृतज्ञता. असंच प्रेम भरभरून देत राहा. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात, छान छान कमेंट वाचून भारावून जाते मी. असे छान छान कमेंट करत जावा. चला तर मग वटपौर्णिमा, वटसावित्री पौर्णिमा सगळ्यांनी आनंदाने साजरा करूया. तुम्ही कसा केला हे देखील मला कमेंट करून सांगायला विसरू नका बरं का. तर परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये, नवीन देवाची माहितीसोबत, त्याचसोबत नवीन सेवेसोबत आणि रोज नवीन दैनंदिनीसोबत. आमची ग्रामीण भागातली दैनंदिनी देखील खूप खास असते बरं का. तर ती देखील मी वटसावित्री पौर्णिमे दिवशी घेऊन येणार आहे. त्यामुळे पटापट सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओमध्ये भेटू. सगळ्यांना मनापासून श्री स्वामी समर्थ.